उद्या मकर संक्रांती आहे, या वर्षाचा पहिला सण आहे। तर उद्या उठल्याबरोबर तुम्हाला दोन अत्यंत महत्त्वाचे कामं करायचे आहे। मकर संक्रांती हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। सौभाग्यवती महिलांसाठी तर आपले सौभाग्य अखंड टिकून राहण्यासाठी, यासोबतच वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या गोष्टींनी जर झाली तर संपूर्ण वर्ष आपल्याला अगदी आनंदाचं सुखाचं जाईल। तर त्यामुळे अगदी सोप्या 2 गोष्टी आहेत, त्या तुम्हाला उद्या सकाळी उठल्याबरोबर नक्की करायच्या आहे। तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, मकर संक्रांती हा दिवस जो आहे तो सूर्यदेवांना समर्पित असतो। सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तर त्यामुळे त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं। या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजे, दान करण्याला किती महत्त्व आहे, ही सगळी माहिती अगदी इन डिटेलमध्ये मी तुम्हाला मागच्या 3 ते 4 दिवसांपासून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितली आहे। नक्की ते व्हिडिओ बघा। यासोबतच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला, जेव्हा तुम्ही अंथरुणातून उठता तर उठल्याबरोबर आपल्याला तुमचे 2 तळहात जे आहे तर ते एकमेकांवर घासायचे आहे, डोळ्यांवर ठेवायचे आहे शांतपणे, आणि त्यानंतर सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे, तुमच्या कुलदेवीचं, स्वामींचं स्मरण करायचं आहे। 2 मिनिटं डोळ्यांवर हात ठेवून अगदी सगळ्या मनोभावे सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे। बघा, सूर्यदेवता हे प्रकाश देणारे देवता आहे। सूर्याशिवाय समजा आपल्या आयुष्यामध्ये सूर्यच नसतं तर काय झालं असतं। सूर्यदेवतांचं तितकंच महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे। तर त्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी सूर्यदेवांना तुम्हाला सगळ्यात पहिले सकाळी नतमस्तक व्हायचं आहे, सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे। ठीक आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचेच आहे। पांढरे तीळ, त्यानंतर गंगाजलचे 2 थेंब आणि गोमूत्र असेल गोमूत्राचा 1 थेंब, हे टाकून आपल्याला शरीराचं शुद्धीकरण करायचं आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान केलं जातं, आपल्याला ते शक्य नाही आहे। तर त्यामुळे आपण घरच्या घरीच असे काही उपाय शोधून काढले, काही ऑप्शन त्याला शोधून काढले तर त्याचा सुद्धा खूप फायदा होत असतो। म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यांनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ पण टाकायचे आहे, 2 थेंब गंगाजलचे आणि 1 थेंब तुम्ही गोमूत्र टाका, आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका। वर्षभर आपण खरं तर सूर्यदेवांना अर्घ्य दिला पाहिजे। मी सुद्धा दररोज सूर्यदेवांना अर्घ्य देत असते, पण तुम्ही नाही वर्षभर जमत तर कमीत कमी संक्रांतीच्या दिवशी आणि रथसप्तमीच्या दिवशी तर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचाच आहे। ताई, आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, त्याला सुद्धा मी तुम्हाला ऑप्शन सांगितला कालच एका व्हिडिओमध्ये, की फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर अंघोळ झाल्यानंतर तुम्ही कपडे घातल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे, अष्टगंध किंवा हळद कुंकू अक्षता टाका, फूल टाका, आणि सूर्याला ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः 11 वेळेस म्हणा, आणि पाणी तुम्हाला टाकायचं आहे। मग तुम्ही म्हणाल ताई ते बाथरूममध्ये पडलेल्यानंतर काय करायचं, ते व्यवस्थित उचलून नंतर तुम्ही एका झाडाजवळ टाकून द्या। तुमची गच्ची असेल, टेरेस असेल तर अतिउत्तम, अंगण असेल अंगणामध्ये जाऊन तुम्ही करा, सूर्यदेवांना अर्घ्य द्या, नक्की द्या। लहानांकडून पण करून घ्या, हे मोठ्यांकडून पण, मोठ्या सगळ्यांनी, लहान मुलं पण असतील अगदी 2, 3, 4 वर्षाचे, त्यांना सुद्धा मजा वाटते। त्यांना तुम्ही आत्ता या गोष्टी शिकवल्या तर त्याचा त्यांना फायदा होईल, ते पुढे जाऊन सुद्धा त्यांना त्या गोष्टी करतील। त्यांना तुम्ही सांगा सूर्य हे बाप्पा असतात, त्यांना आजचा दिवस त्यांचा असतो, असं आपण लहानपणापासून सांगत गेलो ना तर त्यांना सुद्धा या गोष्टी कळतात। कारण आपण जर सांगितलं नाही तर त्यांना सुद्धा कळणार नाही आणि मग त्या गोष्टी करणार नाही। म्हणून बघा, आणि सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे, संक्रांतीच्या दिवशी अर्घ्य दिल्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। मी नेहमी सांगते, तुम्ही किती पण देवदेव करा, पण तुम्ही पितरांची सेवा विसरत असाल, अमुक एक दिवशी पितरांसाठी काही गोष्टी करत नसाल तर तुम्ही बघा, तुम्हाला पितर जर नाराज असतील तर सेवा केल्याचा काही उपयोग होत नाही। म्हणून पहिले पितरांना प्रसन्न करणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून सूर्यदेवांना उद्याच्या दिवशी अर्घ्य दिल्यामुळे एवढ्या गोष्टी साध्य होतात। सूर्यदेव सुद्धा प्रसन्न होतात, आपले पितर प्रसन्न होतात, आणि आपल्या आयुष्यातला अंधार जो आहे तर तो दूर होतो। म्हणून नक्की तुम्ही सूर्यदेवांना उद्या अर्घ्य द्यायचाच आहे। यानंतर महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट, उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र जे आहे त्याचा पाठ तुम्हाला लावायचा आहे। आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जाईल, यूट्यूबवर तुम्हाला मिळेल। याशिवाय जमल्यास ते जर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मावत असेल तर मी नक्की ते देण्याचा प्रयत्न करेल, किंवा त्याची लिंक तरी काहीतरी देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये। ठीक आहे। पण आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्ही उद्या घरामध्ये जमेल तितक्या जास्त वेळेस लावा। एकदा तुम्ही देवासमोर, देवांची अंघोळ झाल्यानंतर तुम्ही बसून म्हणा चालेल,
पण उद्या आदित्य हृदय स्तोत्राचा एक तरी पाठ तुमच्या घरामध्ये झाला पाहिजे. ठीक आहे, यूट्यूबला लावा चालेल. आणि सूर्यदेवांचा जो मंत्र आहे, सूर्यदेवांचे जे नावं आहे ते सुद्धा आपण घेतले गेले पाहिजे. उद्याचा दिवस सूर्याला समर्पित आहे, तर त्यामुळे महिलांनो न कंटाळा करता आणि विसरून न जाता या छोट्या छोट्या गोष्टी करा. बघा, मी अगदी छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला अंथरुणातच तुम्हाला तळहात घासून डोळ्यांवर ठेवायचे आहे, सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकूनच आंघोळ करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचा तुम्हाला एकतरी पाठ करायचा आहे. या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, या आपण करूच शकतो. किती पण आपल्याला ऑफिस असेल, सुट्टी नसेल, तरी पण या गोष्टी आपण करूच शकतो. याला फार काहीही वेळ लागत नाही, पण या गोष्टी केल्यामुळे त्याचा खूप मोठा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. तर बघा, उद्याच्या दिवशी नक्की हे 2 कामं तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते आणि याचा 100% चांगला परिणामच तुम्हाला बघायला मिळेल. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला पटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.